पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली मोटरसायकल तिरंगा रॅली. रॅलीला पालकमंत्री मकरंद पाटील आणि आमदार श्वेता महाले यांनी दिली हिरवी झेंडी. देशाप्रती भावना दृढ व्हावी, देशभक्ती जागृत व्हावी, राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान राखला जावा, देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, यासाठी संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. पालकमंत्री मकरंद पाटील आणि आमदार श्वेता महाले यांनी मोटरसायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवत पोलीस कवायत मैदानापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्यासह पोलीस विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गाने ही मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्हा पोलिसांनी जे तिरंगा रॅलीचं आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी आयोजित केलं. आज मी असेल, माझे सहकारी सगळे आमदार महोदय असतील, अगदी संजय भाऊ गायकवाड असतील, श्वेताताई असतील, मनोज भाऊ असतील, आमचे ॲडव्होकेट काजी सर असतील आणि SP, ॲडिशनल SP आणि सगळे आमचे पोलीस अधिकारी आणि सगळे कर्मचारी आज या रॅलीच्या अनुषंगानं आम्ही फ्लॅग होस्टिंग करता या पोलीस ग्राउंडवर आलो आणि निश्चितपणानं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही रॅली त्या ठिकाणी होते. या रॅली मागचा उद्देशच हा की देशाप्रती, जे देशाला अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता बलिदान दिलं, किंबहुना आपल्या प्राणाची आहुती दिली. या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते फार कष्टानं, महाप्रयासानं, ब्रिटिशांच्या विरोधात लढून तत्कालीन आपल्या सगळ्या मान्यवर मंडळींनी हे स्वातंत्र्य प्राप्त करू दिलं. आणि हे जे देशाला स्वातंत्र्य मिळालंय, यामधून या देशाची लोकशाही असेल, एकूणच वाटचाल असेल, ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्हावी. एक चांगला या देशाचा एकीचा संदेश असेल, तो यामधून जावा आणि एक चांगलं हेल्दी वातावरण या निमित्तानं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला व्हावं, हा एक त्यामागचा उद्देश आहे. आणि तो काम आज आमच्या बुलढाणा पोलिसांनी केलं.